जिल्ह्यातील शहादा शहरातील शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना आज रात्री दिलेल्या जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेत अंदाजे 40 ते 50 विद्यार्थ्यांना पोटदुखी, उलटी आणि मळमळीचा त्रास जाणवू लागला। सर्व विद्यार्थ्यांना तात्काळ उपचारासाठी शहादा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी रुग्णालयात धाव घेऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली। यावेळी त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक आणि खासगी डॉक्टरांकडून सुरू असलेल्या उपचारांचा आढावा घेतला। या संदर्भात आमदार राजेश पाडवी म्हणाले, सध्या वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे। डॉक्टरांच्या पथकाकडून त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत। पालकांनी घाबरून न जाता संयम राखावा। विषबाधेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। अन्नातील दूषितपणा किंवा पाण्यामुळे ही घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज आहे। अन्नाचे आणि पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत। जिल्हा प्रशासनाने वसतिगृहात स्वच्छता आणि अन्नाच्या गुणवत्तेबाबत अधिक कडक उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत। घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। मात्र सर्व विद्यार्थी धोक्याबाहेर असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे। नमस्कार, मी आमदार राजेश पाडवी, शहादा तळोदा विधानसभा। आज शहादा येथे सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभाग याच्या नवबौद्ध समाज कल्याण समिती मार्फत त्या ठिकाणी मुलांचे वसतिगृह आहे। त्या वसतिगृहामध्ये सायंकाळच्या जेवणामध्ये फूड पॉयझनिंग झालं। त्यातले 4 मुलं सुरुवातीला त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलला आणले। माहिती मिळताच आम्ही त्या ठिकाणी त्यांना तिथे उपचार सुरू केले। उपचारामध्ये थोडं क्रिटिकल वाटल्याने त्यांना आम्ही खाजगी BD हॉस्पिटल येथे दाखल केले। इतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आम्ही आणून त्या ठिकाणी तपासणी सुरू आहे आणि सर्व मुलं स्टेबल आहे। थोडे घाबरून गेलेले, पण त्यांच्या संपूर्ण प्रकृतीवर आम्ही लक्ष देऊन आहोत। सिव्हिल सर्जन स्वतः त्या ठिकाणी आले आणि शहरातले सर्व डॉक्टर त्या ठिकाणी आम्ही बोलवून घेतले। खाजगी डॉक्टर ते देखील त्या ठिकाणी उपचार करत आहेत। नातेवाईकांना काळजी करण्याचं कारण नाही। आम्ही त्या ठिकाणी संपूर्ण त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहोत। धन्यवाद।